कधी कधी काही दिवस काहीतरी वेगळंच घेऊन येतात. आजचा व्हिडिओ तसाच आहे. तर नमस्कार मंडळी, खूप दिवसापासून काही व्हिडिओ टाकले नव्हते. आज एका नव्या गोष्टीची सुरुवात केली. पंपामधून शेतात मटेरियल सोडायचं होतं. पाण्यातून ठिबकमधून जे मटेरियल झाडापर्यंत पोहोचत होतं, पण झाडांनाही वाटत असेल की आज काहीतरी वेगळंच मिळालं. शेती ही फक्त व्यवसाय नाही, ती आपल्या जीवाचं कार्य आहे. शेजारी एक आश्रमशाळा आहे छोट्या छोट्या निरागस मुलांची. आज तिथे सहज गेलो. मुलांनी प्रेमात बोलवलं आणि त्याचं एक चित्र दाखवलं. एक सुंदर कल्पना ड्रॉइंग. कलेची भाषा खूप वेगळीच असते हो. वय, जात, परिस्थिती काही पाहत नाही. त्या लहानशा कलाकाराच्या डोळ्यात स्वप्न होती आणि हातात होतं रंगाचं विषय. घरी आलो, पण मन अजूनही त्या चित्रात अडकलेलं होतं. ते पाहिल्यावर मलाही आवडलं. एक कल्पना, एक दृश्य, श्रीकृष्ण. मी लगेच माझ्या वॉटर कलरचं साहित्य घेतलं आणि सुरुवात केली पेंटिंग. एक रंग घालताना वाटत होतं जणू आपण एका गोष्टीत हरवत चाललो आहोत. कलेला वेळ लागतो, पण त्यातून जे घडतं ते कलातीलच असतं. पेंटिंग कशी आली कमेंट मध्ये नक्कीच सांगा. पेंटिंग झाल्यावर बाहेर निघालो. कधी मध्ये स्वतःसाठी वेळ द्यायला हवा ना. मग आलो कटिंग साठी नंबर लावायला. कसा तरी नंबर लागला आणि आलो घरी. तेवढ्यातच पंकजचा कॉल आला. तो म्हणे माझी बाईक पंक्चर झालेली, ये जरा. मग काय, लगेच निघालो. गेलो थेट पाच पांडव या ठिकाणी. मित्रासोबत अशा प्रसंगी भेटणं, त्याला एक वेगळीच मजा असते. आणि तुम्ही म्हणाल ही पाच पांडव काय, तर तेही सांगेल. ही एक आमच्या गावाची ऐतिहासिक वास्तू आहे. संपूर्ण पाच पांडव यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता असं म्हटलं जातं. हे फक्त नावच नाही, ही आमच्या गावाची ओळख आहे. इथूनच अंजनी नदीचा उगम झालेला आहे. त्यावरच आम्ही एक खास व्हिडिओ तयार करणार आहोत. इतिहास, स्थानिक गोष्टी आणि लोककथांचा आजचा दिवस काहीसा असा. काम, प्रेरणा, मित्र, कला आणि आपली माती. म्हणून शेवटी इतकंच सांगतो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण पुढे येणार आहे पाच पांडवावर स्पेशल एपिसोड आणि बरेच. तुमचं प्रेम हीच आमची ताकद आहे. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.